सर्वात पहिले तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्या असल्यामुळे ना आज मला एकही व्हिडिओ शूट करायला काही भेटला नाही. त्याच्यामुळे ना जे काही मला शॉर्ट व्हिडिओ काही काढता येतील तेवढेच मी काढलेले आहेत. आणि बाहेर नाही तर तुरी वाळायला टाकल्या होत्या, कारण तुरीची डाळ बनवायची आहे. आणि ह्या छोट्याशा घरामध्ये आईनं तिथे स्वयंपाक करत होती. मग आता तिने काय काय बनवलेलं आहे तेच तुम्हाला दाखवते, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक कॅन्सल करून इथं ना आम्ही आपला साधा स्वयंपाक ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये दूध खीर, भात, बटाट्याची भाजी असं काही भरपूर घेतलेलं होतं. आणि आता कोंबडी पण मस्त तिच्या पिल्लांना घेऊन बाहेर फिरते, कारण ती पण मनसोक्त तिच्या पिल्लांना बाहेरची दुनिया दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आमच्या इकडे ना 2-3 दिवस झालं चांगलंच आभाळाचं वातावरण येत आहे. आणि नाही म्हणलं तर काल ना आमच्या इकडे थोडेफार ठेंबही आले होते आणि विजाही चांगल्याच चमकत होत्या. आणि आम्ही ना इकडे थोडं मुरुम वगैरे टाकलेला आहे, त्याच्यामुळेच ना इकडे जरासं जास्तच खड्डा झालेला आहे. आणि इकडे पहा आई विहिरीचं पाणी उपसत होती. आणि मग इकडे नाही पहा इतका मोठा काही खड्डा झालेला होता. घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आमच्या ह्या 2-3 दिवसाच्या सोनू मोनू इतक्या उड्या मारत होते की काय सांगावं. आता दोघी एकाच दिवशी जन्मल्या म्हणून दोघींचं नाव सोनू मोनू ठेवलेलं आहे. आणि खरं सांगते इतके छान खेळतात की काय सांगावं. मग आता दोघींनाही उचलून घेतलं, थोडंसं माझ्याजवळ बसवलं, चुम्मा वगैरे घेतला, कारण मला ना त्या दोघी खूप आवडतात. आणि गाजराला ना एवढं सुंदर फुल आलं होतं की काय सांगावं. आणि आता आई ना पुढे हे काय काम करत आहे ते ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.